कला आता स्ट्रेचर वरती असते. तिला ढकलत ढकलत आता हॉस्पिटलमध्ये सगळेजण घेऊन आलेले असतात. आता मात्र डॉक्टरांनी कलाला आतमध्ये घेतलेलं असतं आणि ते बाहेर येऊन लगेचच आता जे काही सांगतात ते ऐकून तुमचे देखील हृदय सुन्न होईल. डॉक्टर म्हणतात की कलाचा जीव आमच्या हातात नाही तर देवाजीच्या हातात आहे फक्त. सरोज ओक्साबोक्शी रडू लागते. सरोजला काय करावं काय करू नये काही समजत नसतं. फक्त तिथे सरोज आणि घरातलेच असतात. आता मात्र इकडे अद्वैत आणि आबा देखील बाहेरच असतात. त्यामुळे मात्र आता ती लगेचच अद्वैतला फोन लावते आणि ती जेव्हा अद्वैतला हे सांगते तेव्हा मात्र एक भयानक गोष्ट घडते. सोबतच मित्रांनो, आजच्या भागात एक अशी गोष्ट बघायला मिळणार आहे जे सत्य आपल्याला आजपर्यंतच्या भागात बघायला मिळालेलं नाहीये आणि त्याच गूढ सत्याचा खुलासा आजच्या भागात होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या भागाला सुरुवात करूया. त्याआधी मित्रांनो, तुम्ही अजूनही लाईकचं बटन दाबलं नाही. बरोबर ओळखलं ना? मला माहिती आहे मी बरोबर ओळखलंय आणि त्यामुळेच मित्रांनो तुम्हाला आठवण करून देतोय तेवढं एक लाईकचं बटन दाबा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, आपले खूप सारे व्ह्युअर्स हे दररोज आपला व्हिडिओ बघतात, मालिकेचा आस्वाद घेतात, परंतु एक गोष्ट करायला नेहमी विसरतात, ते म्हणजे सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला. अहो फ्री आहे, अहो फुकट आहे. तेवढं बटन दाबा जेणेकरून आम्हाला थोडासा आनंद होतो त्यातून. तर चला तर मग आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. तर मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे आबा हे देवी आईच्या मंदिरात बसलेले असतात. देवी आईला आव्हान करत असतात आणि तिथलं एक असं जे वातावरण असतं ते खूपच रोमांचक असतं. एकदम अशा सगळे दरवाजे वगैरे हलत असतात आणि आबा देखील देवी आईच्या तपाला बसलेले असतात. घंट्या वगैरे सगळं काही हलत असतं आणि आबा अचानक डोळे उघडतात आणि म्हणतात, जागा हो. तसा लगेच इकडे अद्वैत धडकन जागा होतो. अगदी घाबरून उठलेला असतो आणि तो कानांना हात लावून आता मात्र उठून उभा राहिलेला असतो. तर त्याला गोष्ट लक्षात आलेली असते. त्याला जे दिसलेलं असतं ते एक स्वप्न असतं. त्याला आता आबांची काळजी वाटू लागते. तो लगेच उठतो, रूम मध्ये बाहेर येऊन लगेचच आबांचा शोधाशोध सुरू करतो आणि आबांच्या रूम मध्ये जाऊन बघतो तर काय आबा तिथे नसतातच. आणि मग आता अद्वैत अजूनच घाबरतो. आता अद्वैत आबा आबा म्हणत सर्वत्र हाका मारू लागतो. आबाची ओळ येत नसते म्हणून तो आता सरोजला देखील उठवतो. तेव्हा तिथेच लगेच सरोज देखील आलेली असते आणि सोबतच रजनी देखील तिथे आलेली असते. ते म्हणत असतात की अरे काय झालं, इतकं का हाका मारतोय. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की आबा कुठे आहे. तेव्हा सरोज म्हणते की थांब मी लगेचच बघून येते. रजनी म्हणत असते की अरे इथेच तर होते आधी. आता तेवढ्यातच तिथे रोहिणी देखील आलेली असते. तेव्हा रजनी म्हणत असते की परंतु आबा इथे नाहीये, तुला कसं कळलं. तेव्हा मात्र अद्वैत घडलेला प्रकार सांगू लागतो. मला आबांचा आवाज ऐकू आला. ते कुठला तरी मंत्र म्हणत होते. ते बघायला मी खाली आलो तर इथे आबा नाही. रजनी म्हणत असते की आणि एवढ्या भल्या पहाटे वॉकला तर नाही जाणार. तेव्हा मात्र सगळेच आता विचार करत असतात, सगळे चिंतेत असतात. रोहिणी मात्र पाठीमागून सगळं काही बघत असते. आता ऍक्च्युली तिनेच बघितलेलं असतं आबांना बाहेर जाताना, तरी देखील ती आता इथे काहीही बोलत नसते. आता मात्र सरोजच्या एक गोष्ट लक्षात येते. अरे एक मिनिट, इथे एक नारळ होता ना, कुठे गेलाय तो नारळ. तेव्हा रोहिणी म्हणते की हो येस, इथला नारळ गायब झालाय. म्हणजे तो नारळ घेऊन डॅड गेलेत का बाहेर. आता ही चोराच्या जशा उलट्या बोंबा असतात तसं आता ही उलट प्रश्न विचारत असते. हिला तर सगळं माहिती असतं ना. इकडे मात्र सगळे चिंतेने ग्रस्त झालेले असतात. अद्वैत म्हणत असतो की पण ते गेले कुठे. तेव्हा मात्र सरोज खूप शांतपणे आणि खूप चिंताग्रस्त आवाजात बोलते की आबा पळसंब्याला गेलेत. आता मात्र रजनी देखील फार जास्त काळजी करू लागते. वहिनी, अगं वहिनी, इतक्या रात्री, इतक्या मध्यरात्री अपरात्री एकटे कसे गेलेत पळसांब्याला, ते कुणाला न सांगता कसे गेलेत वहिनी. आता मात्र रजनी रडत रडत म्हणत असते. रजनीला फार काळजी वाटू लागलेली असते. मला खूप वाटते वहिनी, मला खूप काळजी वाटते, कसे असतील ते, काय झालं असेल. तेव्हा मात्र सरोज रजनीला शांत करत असते. तेवढ्यातच आता अद्वैतला एक अपूर्ण राहिलेली गोष्ट आठवते. ती म्हणजे रजनीने ना अद्वैतला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यावेळेस मात्र आता अद्वैतला ह्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात की आपल्याला काहीतरी सांगत होती काकू आणि ती गोष्ट नेमकी अपूर्ण राहिली त्या दिवशी. आणि त्यावेळेस आता त्यावेळेस रजनी काकू म्हणालेली असते की आबांना कशाचा त्रास होतो हे मला चांगलंच माहितीये, ते आता तुला सांगायची वेळ आलीये. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काकी मला म्हणाली होती की ती काहीतरी सांगणार आहे मला. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मला माहिती नाहीये.
म्हणजे मी आता तिला हे सगळं काही विचारू का आता? नाही, आता नको. सोमचं जे काही झालंय त्याने ऑलरेडी तिला खूप त्रास होतोय. त्यावेळेस मात्र अद्वैत लगेचच म्हणतो की मी जातो पळसांब्याला. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की अरे अद्वैत. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की आई, हे सगळं जे काही चाललंय ना ते सगळं मला कळायला हवंय. आता मात्र अद्वैत लगेचच कपडे वगैरे घालून खाली आलेला असतो आणि तो लगेचच घाईघाई निघालेला असतो. त्यावेळेस मात्र सरोज अद्वैतला म्हणत असते की अरे अद्वैत, मी येते ना तुझ्यासोबत. नाही तर त्यावेळेस मात्र अद्वैत सरोजला म्हणतो की नाही आई, मी जातो पळसांब्याला, तू राहा खरे बरोबर, आणि मी प्रत्येक मिनिटाचा अपडेट तुला देत राहील. त्यावेळेस मात्र सरोज म्हणते की ठीक आहे, कलाची काळजी करू नकोस तू, मी आहे इथे. तेव्हा मात्र रजनी म्हणत असते की सावकाश जा रे, सध्या काहीच ठीक नाहीये इथे. तेव्हा रोहिणी आता इथे एक टिपका टाकते आणि म्हणते की खरं तर ना सोमला तुझ्या बरोबर पाठवलं असतं, परंतु आजकाल ना त्याची अशी अवस्था आहे ना, आजकाल त्यालाच सांभाळावं लागतंय. अद्वैत आता त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणतो की आई, आता येतो मी. आता जाता जाता पुन्हा एकदा सरोज म्हणते की अरे सावकाश जा रे. आता मात्र इकडे रजनीला सरोज रूममध्ये घेऊन जाते, तर रोहिणी म्हणते की ठीक आहे मी दार लावते. असं म्हणतच ती दारातून बाहेर बघत असते. तर तिला एक गोष्ट नजरेस आलेली असते, ते म्हणजे तिने ठेवलेला तो नारळ तिथे नसतो. तेव्हा मात्र ती लगेचच दरवाजा लावून घेते आणि तो नारळ बघण्यासाठी पुन्हा धाव घेते, कारण की तिला तो नारळ तिथून दिसलेला नसतो. मग ती तिथे जाऊन आता बघू लागते आणि आता ती तिथे जाऊन पळत पळत जाते. कोणी बघायला नको या गोष्टीची काळजी घेऊन ती तिथे पोहोचलेली असते आणि आता तो नारळ ती शोधत असते आणि म्हणत असते की मी ठेवलेला नारळ कुठे, आणि असं म्हणतच आता ती इकडे तिकडे बघू लागते. तिला तो नारळ काय भेटत नसतो. तिला आता खूप जास्त काळजी वाटू लागते आणि ती आता इकडे तिकडे बघते, तर तिला एक नारळ सापडतो. तो नारळ ती आता हातात घेते आणि त्या नारळाला बघून तिला आता समजतं हा नारळ तर मी ठेवलेला नारळ होता. आणि आता थोड्या वेळापूर्वी मी माझ्या डोळ्यांनी तो माझ्या डॅडच्या हातात बघितला होता मी. असं म्हणतच आता मात्र तिचा चांगलाच तिळपापड होत असतो. तिला चांगलाच राग येत असतो या गोष्टीचा की हे कसं काय घडलं. त्या जोगतीने दिलेल्या नारळावरती कुंकाचे ठसे होते. आता हे कसं शक्य आहे? ही काय साधीसुधी गोष्ट नाही. मला आता लगेचच अद्वैतच्या पाठीमागोमाग आता पळसांब्याला निघावं लागेल मला. लगेचच रोहिणी ड्रायव्हरला फोन करते आणि लगेचच त्याला म्हणत असते की हॅलो ड्रायव्हर, आता गाडी काढायची लगेचच आणि आपल्याला लगेचच निघायचं एका ठिकाणी. असं म्हणतच आता तिने एक आदेश सोडलेला असतो. आता मात्र रोहिणीची चांगलीच फजिती झालेली असते. रोहिणीने खोदलेल्या खड्ड्यात रोहिणी स्वतःच पडलेली असते. म्हणतात ना, दुसऱ्यासाठी खड्डा खोदताना एक खड्डा आपल्यासाठी सुद्धा खोदून घ्या, कारण की दुसरा त्यात तर पडेलच, परंतु त्याच्यासोबतच आपण देखील एका खड्ड्यात पडणार आहोत. ही गोष्ट तर 100% खरी आहे मित्रांनो. त्याप्रमाणेच आता रोहिणीच्या बाबतीत देखील तीच गोष्ट घडली आहे. तिने तो नारळ बदलला होता आणि आता मात्र गोष्ट आपल्याला एवढीच बघायला मिळाली की तो नारळ पुन्हा आबांच्या हातात तोच नारळ गेलाय ज्या नारळाला जोगिनीने दिलेलं असतं. परंतु आता रोहिणीने देखील स्वतःसाठी एक खड्डा खोदून ठेवलाय. तिने हे सगळं केलंय ना मित्रांनो, त्याची शिक्षा तिला तर मिळणार आहे, परंतु पुढे एक धमकी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत याच भागात. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतच राहा. आणि मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न आहे छोटासा, तुम्हाला या मालिकेमध्ये सगळ्यात जास्त राग कुणाचा येतो कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मला एक गोष्ट तुम्हाला एक विचारायची आहे, जे सोहम आणि काजलच्या बाबतीत घडतंय त्याबद्दल काजल खडाखडा बोलत का नाहीये? तुम्हाला काय वाटतं याच्या मागे कोणतं कारण असणार आहे? याबद्दलही तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये कळवू शकतात. तर चला तर पुढचा भाग काय आहे ते जाणून घेऊया. पुढे धमाकेदार गोष्टी घडणार आहेत त्या देखील समजून घेऊयात. आता मात्र इकडे रोहिणी लगेचच ड्रायव्हरला घेऊन पळसांब्याला निघालेली असते. तिने लगेचच नैनाला फोन लावलेला असतो. नैना झोपेतच असते, गाढ झोपेत असते. एक फोन लावते, 2 फोन लावते, तरी देखील काही नैना घेत नसते. मग पुन्हा एकदा रोहिणीने फोन लावलेला असतो. तेव्हा नैनाने तो फोन उचललेला असतो. तेव्हा नैना हॅलो बोलते. तेव्हा तिकडून रोहिणी म्हणते की मी पळसांब्याला चालले. तेव्हा मात्र नैना म्हणते की कुठे पळून चाललाय? तेव्हा रोहिणी रागवते आणि म्हणते की अगं मुली, अशी झोपेत राहशील तर तुझं नशीब सुद्धा झोपून जाईल, कळतंय का तुला? डोळे उघड, उठ. असं म्हणतच आता मात्र रोहिणी चांगलीच खडसावून बोलत असते. आता नैना इकडे ताडकन जागी होते. तेव्हा नैना म्हणते की हो उठले मॉमिनला, बोला ना. तेव्हा रोहिणी म्हणत असते की आता नीट ऐक, नीट. डॅड पळसांब्याला गेलेत आणि त्याच्या मागे अद्वैत देखील गेलाय आणि सोबतच आता मी देखील पाठीमागून चालले. आता फक्त घरामध्ये सरोज आणि रजनी या दोघी आहे, परंतु त्या दोघींचीही मनस्थिती खराब आहे. आणि राहिला सोहम तर शुद्धीतच नसेल.
आणि हे बघ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अद्वैत देखील घरी नाहीये आणि आबा देखील घरी नाहीये. आता राहिली कला. कला देखील झोपलेली, आजारी आहे ती. हे बघ, हा चान्स आहे. आता तू एक असं काहीतरी कर, असं काहीतरी की ती कला आजारातून उठलीच नाही पाहिजे, ती आणखीन आजारी पडली पाहिजे. कळलं? हाच चान्स आहे, जरा नीट कर. तेव्हा नैना म्हणते की ठीक आहे, हो हो नक्कीच करेल मी. तेव्हा रोहिणी म्हणत असते की आणि हो, या प्लॅन मध्ये मला काहीही गडबड नकोय हा. तेव्हा मात्र नैना म्हणते की डोंट वरी मॉम इन लॉ, आय विल हँडल. आता मात्र इकडे नैना विचार करू लागते. आता नैनाच्या डोक्यात हे महाभयंकर कारस्थान शिजत असतं. आता मात्र कलाला आजारी पाडण्यासाठी कोणत्या थराला नैना जाताना दिसणार आहे हे आपल्याला चांगलं बघायला मिळणार आहे. नैना म्हणत असते की आता मला काहीतरी करायला लागेल. आता तिला आजारी पाडण्यासाठी काहीतरी देतात, आता त्याच्यातच काहीतरी गडबड करावं लागेल मला. पण काय काय गडबड करू शकते मी? ओके, आता आठवलं, ब्राझील नट. कलाला लहानपणी एकदा ब्राझील नटची अलर्जी झाली होती आणि इकडे तर ही गोष्ट कुणालाच माहिती नाहीये. आता ना मी ब्राझील नटची पावडर मागवते आणि मसाला दूध करते. वाव, व्हॉट अ प्लॅन नाही ना. काय हुशार आहेस तू नाही ना, ब्रिलियंट, असं स्वतःच गुणगान स्वतः गात असते. पहिल्यांदा जरा स्वतःच्या शरीराला झोप देऊया, मग बहिणीची सेवा करू, असं म्हणतच नैनाने आता प्लॅन तर शिजवलेला असतो आणि कारस्थान देखील रचलेलं असतं त्या रोहिणीने. आणि आता नैना इकडे झोपायला गेलेली असते आणि पुन्हा तिने आता बेडवरती पडून घेतलेलं असतं. घरामध्ये आता सरोज काळजी करू लागते. इतका वेळ झालाय, अजूनही अद्वैतचा फोन आलेला नाही. या चिंतेने तिला आता काळजी वाढू लागलेली असते. तर दुसरीकडे आबा पळस आंब्याला निघालेले असतात. ते पायी निघालेले असतात. त्यांचं शरीर पूर्ण घामाने ओलं झालेलं असतं आणि पळस आंब्या आता फक्त 1 किलोमीटर राहिलेलं असतं. अख्खी रात्र स्वतः पायाने चालत आता ते पळस आंब्यापर्यंत निघालेले असतात. इकडे रजनी देखील रडत असते. तिथे सरोज येते. सरोज तिला म्हणत असते की रजनी शांत हो. तेव्हा रजनी म्हणते की हो, मी शांतच आहे. आबांना नक्कीच अद्वैत घेऊन येईल, मला खात्री आहे. परंतु आपल्या या हसऱ्या घराला काय झालंय ग वहिनी? हे काय सगळे हे विचित्र सुरू आहे? सोहम काजलचं काहीतरी वेगळंच प्रकरण, घराचा आजारपण, आबांची तब्येत, आता कलाची पण, आबांचं असं घरातून अचानक निघून जाणं. आणि आता रजनी फार जास्त भावूक झालेली असते, फारच जास्त रडत असते आणि म्हणत असते की वहिनी, मला तरी असं वाटतंय की आपण कुठल्या तरी ना खोल दरीत चाललोय आणि आता आपण तिथून परत कधीच नाही बाहेर येणार. तेव्हा सरोज म्हणते की रजनी शांत हो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं आणि प्रत्येक तिड्याला सोडगाठ असते. अगं आपण या सगळ्यातनं आलोय आधी. बरं मला सांग, श्रीकांत भाऊजी कुठे आहेत? आता सरोजने जेव्हा श्रीकांत भाऊजींबद्दल बोललेलं असतं त्यावेळेस मात्र रजनी म्हणत असते की ते अजूनही बँगलोरला आहेत. बरं मला एक गोष्ट सांग, सोम त्यांचाही मुलगा आहे ना ग, त्यांनी पण लक्ष द्यायला हवं ना त्याच्याकडे. मला माहिती ते फार बिझी आहेत तिकडे, ते बिझनेस सेट करताय, परंतु सगळ्यात महत्वाचं त्यांचा मुलगा पण आहे ना. रजनी आता रडतच असते आणि रडता रडता म्हणत असते की या सगळ्याचा परिणाम त्यावेळेसच मात्र लगेचच सरोज तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते, दिलासा देत असते. कारण की रजनीची अशी अवस्था झालेली असते ना, बिचारी रजनी, खरंच मला खूप दया येते तिच्याबद्दल. म्हणजे बघा ना, सगळ्या गोष्टी ती स्वतः सहन करते, प्रत्येकाचं मन समजून घेते, तरी देखील इतके वर्ष उलटली, इतका सोहम मोठा झाला, एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या घरामध्ये, तरी देखील तिच्याच वाट्याला नेहमी दुःखाचा जो काही वाटा आहे तो तिच्याच वाट्याला आलेला आहे. म्हणजे फार कठीण आहे. बघा, कोणीतरी तुमच्या ओळखीतलं किंवा तुम्ही स्वतः देखील असू शकता की तुम्ही नेहमी चांगले राहिलात सगळ्यांसाठी, परंतु नेहमी दुःखाची वेळ आली की तुम्ही सगळ्यात आधी आणि बाकीचे सगळ्यात बाजूला. म्हणजे बघा ना, सर्वांची मनं पण जपायची, सगळ्यांचं ऐकून पण घ्यायचं. काही बोललं की आपलं तोंड दिसतं सगळ्यांना, तरी देखील सगळ्या गोष्टी सहन करून रजनीप्रमाणेच दुःखाचा डोंगर मात्र तुमच्यावरतीच कोसळतो. असं तुम्हाला वाटतं का? असं जर तुम्हाला कोणाला वाटत असेल ना, खाली कमेंट करून सांगा. हा, आपण नक्कीच त्या गोष्टी सगळ्या कव्हर करणार आहोत पुढच्या काही एपिसोड्समध्ये. आणि बिंदास सांगा सगळ्या गोष्टी. काय आहे ना मित्रांनो, तुमचं जरी कोणी ऐकायला नसलं ना तरी आम्ही नक्की ऐकून घेऊ मंडळी. त्यामुळे अगदी निश्चिंतपणे तुम्ही तुमच्या मनातला बोजा इथे तुम्ही व्यक्त करू शकता. आता इकडे सरोज रजनीला समजावून सांगत असते की स्वामीनाथन आपले खूप महत्वाचे क्लायंट आहे आणि आपलं खूप इंटरनॅशनल लेवलचं काम चालू आहे तिकडे, त्यामुळे श्रीकांत भाऊजींवरती कामाचा खूप ताण असेल. पण हो, तुझंही बरोबर आहे, कितीही ताण असलं कामाचं, किती टेन्शन असलं तरी घरात लक्ष दिलं पाहिजे. ते आले की मी सुद्धा बोलेल त्यांच्याशी. आता एक काम कर, जाऊन जरा वेळ झोप आणि काही लागलंच ना तर मी तुला हाका मारेल. जा, आता रडू नकोस आणि अजिबात काळजी करू नको.
थोडीशी रेस्ट घे. आता सरोजला देखील टेन्शनच येत असतं, परंतु तिने रजनीला रेस्ट करण्यासाठी पाठवलेलं असतं. आता मात्र इकडे रोहिणी त्या ड्रायव्हरला खडसावून सांगत असते, आपल्याला त्या गाडीचा पाठलाग करायचा आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ती गाडी आपल्या नजरेच्या आड व्हायला नकोय. अरे चल ना लवकर, ती गेली पुढे. आणि असं म्हणतच आता अद्वैतच्या गाडीचा पाठलाग रोहिणी त्या ड्रायव्हर कडून करून घेत असते. अरे फास्ट चालव ना जरा. अरे त्याची गाडी जितकी फास्ट चालली आहे ना, त्यापेक्षा जास्त फास्ट आपली गाडी चालायला हवी आहे, जेणेकरून आपण त्याच्या पाठोपाठ राहू. आणि असं म्हणतच आता मात्र रोहिणी त्या ड्रायव्हरवरती ओरडतच असते. अद्वैत देखील खूप फास्ट चाललेला असतो. त्याला आबांची काळजी वाटत असते. त्याच्या नजरेत ती स्पष्टपणे दिसत असते. आबा इकडे स्वतः पायी पायी आलेले असतात, तरी देखील पळसंब्यापर्यंत आता ते आलेले असतात, कारण की पळसंबे फक्त 0 किलोमीटर दूर राहिलेलं असतं. आबा देवी आईचा जागर करत आणि देवी आईच्या नावाचा नामच जप करत तिथपर्यंत आलेले असतात. त्यांचं अंग, त्यांचं शरीर पूर्ण घामाने ओलचिंब झालेलं असतं. अगदी जीवाच्या आकंताने ते आता तिथे चाललेले असतात. आता मात्र पुढे नक्की काय होतंय हे बघणं फारच रंजक ठरणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ काही संपत नाहीये बरं का, परंतु तुम्हाला एक जस्ट सांगायचं होतं ते म्हणजे आपण या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत ना काही ट्विस्ट एपिसोड नेहमी अपलोड करत असतो या चॅनलवरती. जर ते तुम्ही बघत नसाल तर तेही एकदा चॅनलवरती जाऊन चेक करा. तसंही आता इकडे वरती आय बटन वरती तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल, किंवा हा व्हिडिओ जेव्हा संपत येईल ना तेव्हा स्क्रीनवरती तुम्हाला एक चौकट दिसेल. त्या चौकटीवरती क्लिक करून तो एपिसोड देखील तुम्ही बघू शकताय. तर आता इकडे दुसरीकडे काजल ही घरामध्ये बसलेली असते. ती फार दुःखी असते. तिला खूप जास्त त्रास होत असतो, कारण की तिच्या सोबत देखील खूप भयानक प्रकार झालेला असतो आणि त्याच सदम्यामध्ये देखील ती असते. तेवढ्यातच तिथून संगीता जात असते. संगीता आता तिथून जात असताना जेव्हा काजल बघते तेव्हा काजल संगीताकडे येते आणि म्हणते, आई आई अगं थांब ना, कालपासून तू माझ्याशी एक शब्दही बोलत नाहीये. तेव्हा मात्र काजल म्हणत असते की आई आई अगं तू थांब ना, माझ्याशी एकदा बोल ना यार, आपल्याशी, आपल्याला इग्नोर नको ना करू असं. आणि मला माहिती आहे यार आपल्याकडून फार मोठी चूक झालीये, पण तू मार आपल्याला, राग शांत होईपर्यंत मार तू मला, पण तू ना आपल्याशी बोलणं टाळू नकोस प्लीज. आई अगं प्लीज, अगं तू माझ्याशी बोलत का नाहीयेस. तेव्हा संगीता चिडते आणि म्हणते की गप्प हो, नाटकं बंद कर. हा तुझ्याशी बोलायची काय तुझं थोपाड बघायची इच्छा नाहीये माझी. आणि अगं ज्या मुलीचा मला अभिमान होता त्याच मुलीने माझ्या तोंडात शेण घातलं ग. आणि ती नैना, त्या नैनाच्या अशा वागण्यामुळे माझ्या कलीला भोगावं लागतंय. आणि आता तुझ्यामुळं माझी कली लय समजूतदार आहे ग, लय शानी आहे ती, पण तिच्या नशिबाचे आता फाशीच उलटे पडले. एक गोष्ट तू ध्यानात ठेव अजून, जर तुझ्यामुळं माझ्या कलीला काही पण ऐकावं लागलं, काही पण सहन करावं लागलं तर गाठ माझ्याशी आहे, ध्यानात. संगीता असंच रागवत असते आता. आणि ती जेव्हा रागवत असते तेव्हा मात्र काजल तिचा हात धरायचा प्रयत्न करते, तिला शांत करायचा प्रयत्न करते, परंतु संगीता आता पिसाळते आणि म्हणते की बाजूला. आणि असं म्हणतच आता ती तिथून निघून जाते. काजल हाका मारतच राहते, आई आई, परंतु संगीता मात्र काही थांबत नाही. आता इकडे नैना तिचं कारस्थान रचण्यासाठी आलेली असते. नैनाच्या डोक्यात प्लॅन असतो की आज तर मात्र प्लॅन फत्ते करायचा. आणि असं म्हणतच आता ती किचन मध्ये आलेली असते. तिथे त्या मोलकरणीला ती म्हणते की मला कॉफी देतेस का. तेव्हा ती म्हणते हो देते ना. ती आता जरा बाजूला जाते. तेव्हा मात्र लगेचच नैना जेव्हा ती पुन्हा जवळ येते तेव्हा त्या मोलकरणीला म्हणत असते की आज ना आपण कलाला चहा नको द्यायला, आज ना आपण कलाला मस्तपैकी गरमागरम मसाला दूध देऊया. तेव्हा मात्र ती म्हणते की हो चला मी बनवते मग तिच्यासाठी मसाला दूध. तेव्हा मात्र नैना म्हणते की नाही, ते दूध तर मी बनवणार, तू माझ्यासाठी कॉफी बनव. तेव्हा नैना म्हणते की अगं सुवर्णा, अगं तू माझी ती साडी इस्त्री केली का. तेव्हा सुवर्णा विचारते की कोणती साडी. तेव्हा मात्र अगं मी तुला बोलले होते ना काल, अगं माझी ती साडी विसरलीस ना. नाही आधी जा आणि माझी आधी साडी इस्त्री कर बरं. सुवर्णा म्हणते की कॉफी गरम करू. तेव्हा नैना म्हणते की नको, मी करते कॉफी आणि नंतर मीच मसाला दूध बनवते, ठीक आहे. आता सुवर्णा तिथून जाते आणि मग काय, आता नैनाच्या हातात असते एक पिवळी डब्बी, त्याच्यात ब्रिझल नटची पावडर असते, ज्याची कलाला मात्र फार ॲलर्जी असते. आता मात्र हे कारस्थान आणि हे सगळं प्लॅन नैनाने फार डोक्याने केलेलं असतं. नैना क्षणभराचाही विलंब करत नाही आणि लगेच आपल्या मकसद वरती लागून जाते. मकसद एकच
कलाची तब्येत खराब करण्याचं. आणि मंडळी बघताय काय, नैनाने आता बघता बघता मसाला दूधची सगळी प्रोसेस केलेली असते आणि त्याच्यामध्ये तिने आता ती ब्राझील नटची पावडर ऍड करलेली असते. आता मित्रांनो इकडे दुसरीकडे आबा देखील पोहोचलेले असतात मंदिरापर्यंत आणि आता अक्षरशः आबांनी ही पायपीट केलेली असते. सकाळ झालेली असते. स्वतः पायी पायी निघालेले आबा आता मंदिरापर्यंत पोहोचलेले असतात. म्हातारपणात हातापाया दुखण्याचा विचार न करता आबांनी केलेली ही पायपीट त्यांच्या नातवंडांसाठीच असते. खरं आहे ना, आपल्या आजी आजोबांना आपली किती काळजी असते. नातवंडांसाठी अगदी काहीही करायला तयार असतात. फक्त म्हणायचा उशीर आहे. आपण तरी किती स्वार्थी असतो, परंतु आपले आजी आजोबा ते कधीच नसतात. मागोमाग अद्वैत देखील मंदिरात पोहोचलेला असतो. अद्वैत जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तिथे बघतो तर तिथे आबा काही त्याला दिसत नसतात, परंतु तो आता मंदिराच्या दिशेने चाललेला असतो. आणि त्याला एक गोष्ट लक्षात आलेली असते की त्याच्या स्वप्नात जे मंदिर दिसलेलं असतं ना, ते हेच मंदिर. आबा अगदी चालून चालून थकलेले असतात. आबा आता त्या जागेपर्यंत जेव्हा पोहोचतात अगदी स्वतःचं शरीरच खाली टाकून देतात, कारण की ते इतके फार थकलेले असतात. त्यांच्या डोक्यात फक्त त्यांचं एकच ध्येय असतं आणि ते आता ध्येयाच्या अगदी जवळ पोहोचलेले असतात. आता ते तिथे खड्डा करू लागतात. त्यांना तो नारळ पुरायचा असतो आणि अचानक ते जेव्हा हे खड्डा खोदत असतात आणि ते नारळाचं जेव्हा दर्शन घेतात तेव्हा अचानक कुठून का होईना तिथे एक जोगतीन आलेली असते. पुन्हा एकदा जोगतीन. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. आता मात्र अद्वैतचं देवी आईकडे लक्ष जातं. देवी आईला तो प्रणाम करतो आणि त्याचं जेव्हा दुसरीकडे लक्ष जातं तर त्याला तिथे समोर आबा दिसतात आणि आबांना बघून तो चकित होतो आणि म्हणतो की अरे आबा इथं काय करतायत. आणि सोबतच त्याला ती जोगतीन देखील दिसते. आणि या बाई कोण आहेत आणि त्या इथं काय करताय, कारण की त्याला व्यवस्थित दिसलेलं नसतं ती जोगतीन आहे. तेव्हा मात्र तो आता काळजीने विचार करत असतो की काय चाललंय हे सगळं. आता या दोघांच्याही मागोमाग तिथे पोहोचलेली असते कटकारस्थानी महायक्षी रोहिणी. तेव्हा मात्र आता ती जोगतीन आबांकडे बघत असते. आबांकडे बघता बघता ती म्हणत असते की हा नारळ पुरल्यानं आता आलेलं यरिष्ठ संकट जाऊ शकतं, पण आता नाही. आता मात्र रोहिणी सुद्धा हे सगळं लपून लपून बघत असते. आता तू हा नारळ पुरशील याने थोडस तर संकट कमी होईल, पण या शापाची सावली एवढी गडद आहे की ती सावली अख्खं घर गिळू शकते. तेव्हा मात्र आबा अगदी हतबल झालेले असतात, निराश झालेले असतात. त्यांना फार वाईट वाटत असतं आणि ते जोगतीनेकडे अक्षरशः भीक मागत म्हणत असतात की मी असं काय करू ज्याने माझ्या घरावरचं संकट टळ. खरं तर माझ्यापासूनच या शापाला सुरुवात झाली. म्हणजे मीच जर संपून गेलो कायमचा तर. अक्षरशः आबांनी आपल्या घराच्या रक्षणासाठी, आपल्या नातवंडांच्या संसारासाठी स्वतःला संपवण्याचं बोलणं आता जोगतिनीकडे केलेलं असतं. आबा आता त्या जोगतिनीला म्हणत असतात की मी गेल्यानंतर माझ्या बरोबरच हा शाप देखील जाईल ना. आणि हात जोडून ते जोगतिनीकडे बघत असतात. तसं होणार जर असेल ना तर मी ते बी करायला तयार आहे, असं आता ते जोगतिनीकडे बघत बघत म्हणत असतात. स्वतःचं बलिदान द्यायला निघालेले आबा आता अगदी आता हतबल होऊन त्या जोगतिनीला हा प्रश्न विचारत असतात. आणि ही गोष्ट बघून इकडे अद्वैत मात्र हादरलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की आबा काय बोलतायत हे. तेव्हा ती जोगतीन म्हणते की संकटांची आंधी आलेली आहे, दुःखात अजून वाढ झालेली आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. परंतु मित्रांनो आता मात्र आबांना देखील त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नसतं की त्यांच्या बलिदानाने हे शक्य होईल का, की या घरावरले सगळे जे सावट आहे, संसारांचं जे उद्ध्वस्त होण्याचं जे प्रमाण आहे ते संपून जाणार आहे का, किंवा या सगळ्या गोष्टीतून त्यांना सुटकारा मिळणार आहे का. या प्रश्नाचं उत्तर अजून त्या जोगतिनीने आबांना काही दिलेलं नसतं. तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतो. तर पुढील भागात नेमकं काय घडणार आहे हे देखील एकदा त्याच्यावरती देखील नजर टाकून घेऊया. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कला ही स्ट्रेचर वरती असते आणि कलाला आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं असतं. कलाची अचानक तब्येत बिघडलेली असते. आता मात्र कलाची तब्येत बिघडण्यामागं नेमकं काय कारस्थान आहे हे तर तुम्हाला कळालंच असेल. नैनाने रचलेलं जो प्लॅन आहे त्या प्लॅन मध्ये आता कला फसलेली असते. कलाने ते दूध प्यायलेलं असतं आणि कलाची आता प्रकृती फारच गंभीर असते.
त्यावेळेस मात्र काळजीने आता मात्र सर्वजण तिला तिथे घेऊन आलेले असतात आणि आता डॉक्टर म्हणत असतात, हे बघा, आम्ही फक्त आणि फक्त परिस्थितीची जाणीव करून दिली, आम्ही लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करू, परंतु मिसेस कला चांदेकर यांचा धोका अजून टळलेला नाहीये. हे ऐकून आता मात्र संगीता फारच जास्त घाबरलेली असते. सगळ्यांनाच भीती वाटलेली असते. आता तिथे सोहम, सरोज आणि संगीता हे सगळे जण तिथे आलेले असतात. नैना देखील हे सगळं बघायला आलेली असते, परंतु नैनाला तर मजा येत असते कारण की तिचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो आणि रोहिणीने या सगळ्या प्लॅनचे सूत्र सांभाळलेले असतात. आणि आता मात्र या सगळ्या गोष्टींचा एक भयंकर परिणाम कलावरती झालेला असतो आणि कलाची प्रकृती फारच गंभीर असते. आणि आता डॉक्टर देखील म्हणत असतात की कलाची लाईफ डेंजर मध्ये आहे. आता मात्र नैना हसत असते. नैनाच्या चेहऱ्यावरती एक राक्षसी प्रवृत्तीचं हसू असतं. इकडे अद्वैत म्हणत असतो की हा सोहम बोल. तेव्हा मात्र सोहम म्हणत असतो की तू लवकरात लवकर इकडे हॉस्पिटलमध्ये पोहोच, वहिनीची तब्येत फार सिरियस आहे. डॉक्टर म्हणत होते की तिला सतत ताप आल्यामुळे तिची लाईफ आता डेंजर मध्ये आहे. आता आबा देखील अद्वैत सोबत असतात आणि आता मात्र अद्वैतला देखील खूप जास्त भीती वाटत असते आणि आता अद्वैत अगदी तिथेच ओक्साबोक्शी रडायला लागलेला असतो. आता मात्र मित्रांनो, हे बघणं फारच रंजक ठरणार आहे की आता अद्वैत कलाला वाचू शकेल की नाही आणि आबांचा हा शाप मुक्त होईल तर कसा होईल, या सगळ्या गोष्टी आपण बघणारच आहोत. मित्रांनो, सगळ्यांना विनंती आहे, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघताय तर मित्रांनो, तुम्ही पुढे काय घडणार आहे याच्याबद्दलचे ट्विस्ट देखील आहे आपल्या चॅनलवरती, ते देखील बघा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुमचं जर तुम्ही इथपर्यंत बघताय तर खरंच हॅट्स ऑफ, थँक्यू सो मच, तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघताय. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. तर पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. आणि मित्रांनो, जाता जाता एक सांगायचंय, ज्या नेहमी आवाजात तुम्ही हे एपिसोड बघत असतात ते काही कारणास्तव आज ऑडिओ म्हणजे त्यांचा आवाजात तुम्ही हा व्हिडिओ बघू शकले नाही आहेत, त्याबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करतो. परंतु लवकरच पुन्हा तुम्हाला त्यांच्या आवाजात हे व्हिडिओ बघायला आवडतील. तर थोडं सांभाळून घ्या माझ्या या आवाजाला. तर आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.